नमस्कार. सिक्रेट सांता आणि लबुबू, मिझोबा आणि त्याची लाडकी नात नमोत्री यांच्यामधील संवाद. मिझोबा, कुरिअर बॉय आला की लगेच मला बोलाव. आय एम सो एक्सायटेड. नमोत्रीने मिझोबाला फरमावलं. जी राणीसाहेब, पण एवढं काय येणार आहे ज्याची तू वाट पाहतेस? अरे, एक लबुबू मला गिफ्ट म्हणून पाठवली आहे. लबुबू म्हणजे ती बाहुली ना, यात काय एवढं? अशा अर्थाने मिझोबाने खांदे उडवले. नमोत्रीने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाली, अरे कुठली लबुबू येणार हे माहिती नाही ना, म्हणून एक्साइटमेंट. प्रत्येक लबुबू ही वेगळी असते आणि सील बंद पॅकमधून येते. आपण उघडल्यावरच कळतं की कुठली लबुबू आहे यात. फिंगर्स क्रॉस्ड. नवीन लबुबू मिळू दे मला. अगं, हे म्हणजे सिक्रेट सांतासारखंच झालं की. मी जेबीमध्ये असताना सिक्रेट सांताची सुरुवात झाली होती. आता नॉस्टॅल्जिक होत माहिती देण्याची पाळी मिझोबाची होती. नमे, ऑफिसमध्ये ख्रिसमसच्या सुमारास सिक्रेट सांता साजरा व्हायचा. अगदी रूढीत झाली होती म्हणणं. प्रत्येकाने दुसऱ्या कोणा एकासाठी, म्हणजे आपल्या ऑफिसमधल्याच कोणासाठी काहीतरी भेटवस्तू आणायची आणि मग त्याची देवाणघेवाण वगैरे. आता यात गंमत म्हणजे आपल्याला कोणी गिफ्ट दिलं आहे आणि काय दिलं आहे हे दोन्ही माहिती नसतं. आणि हे गुपित, हीच मजा. आत्ता तुला कशी आहे उत्कंठा? कुठली लबुबू असेल तशीच उत्सुकता, तीच मजा. माझ्या एवढी झालीस ना की तुला उमजेल. या लबुबू क्षणांनी आयुष्याची लज्जत वाढते. विद्यार्थी असताना किती गुण मिळतील इथपासून ते हॉस्टेलमध्ये रूम पार्टनर कोण, पगार किती वाढतोय, मुलगा होणार की मुलगी, असे प्रत्येक टप्प्यावरचे लबुबू क्षण. अशा प्रत्येक वेळी हृदयाचे वाढणारे ठोके, कायेची थरथर आणि गुपित उघड झाल्यावर विस्फारलेले डोळे आणि चेहऱ्यावरचा आनंद. या क्षणांनी साजरं होतं आयुष्य. जन्मवेळ ते मृत्यूवेळ काहीही शाश्वत नाही. ही जी अशाश्वत आहे ना जीवनाची, तीच तर मजा आहे. नमोत्री मिझोबाला सांगणारच होती की झालं तुझं जीवन तत्त्वज्ञान सुरू, किती पकवशील. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि बिचारीची सुटका झाली. नमोत्री धावतच दार उघडायला गेली. आज कुठली नवीन लबुबू मिळते या उत्कंठेत. मिझो, नाताळ 2025. आजचा बोनस. माझी मैत्रीण मीना शहा हिने साकारलेली लबुबू. मीना हल्ली सूक्ष्म शिल्प करते. लबुबू केवढी आहे हे कळायला फोटोत शेजारी पेन्सिल ठेवलेली आहे. न जाणकारांसाठी सूचना. खऱ्या लबुबूही दिसायला अशाच असतात. नमस्कार.